शेतकरी बांधवांना सोबत घेऊन अखिल भारतीय बळीराजा संघटना आंदोलन सुरू करणार आहे। पुढील 4 दिवसामध्ये 8 तारखेला कलेक्टर ऑफिस आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जर या सरकारने या 8 दिवसामध्ये किंवा या 15 दिवसामध्ये कर्जमाफीचा जर निर्णय घेतला नाही तर पुढच्या 15 दिवसामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे उपोषण, आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। काय काय मागण्या? 2 मिनिटं या ना ताई। पुढच्या अगोदर जे जाहीरनामे काढले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार, लाईट बिल माफ करणार, आमच्या दुधाला भाववाढ देणार, अशी आश्वासनाचा GR या सरकारने काढला होता। परंतु 8 दिवसापूर्वी आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ। परंतु त्याच्यानंतर 28 तारखेला अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की पुढचे 3 वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही। का? जाहीरनामा काढणारे तुम्ही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे तुम्ही, खोटी आश्वासनं देणारे तुम्ही, आणि आता सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। मग तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तर तुम्ही देणार कुणाला? या देशातले व्यावसायिक लोक ज्यांच्यावर हजारो कोटी, मला तर वाटतं 12 लाख 1000 कोटी काहीतरी कर्ज आहे त्या लोकांवर, असे लोक तुम्ही देशाबाहेर जाऊ देता। आणि जो माझा गरीब मायबाप शेतकरी राबतोय त्याला खोटी आश्वासनं देऊन हे सरकार सत्ता स्थापन करतं, आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू नाही म्हणतो, करू शकत नाही म्हणता। आता आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना हे शांत बसणार नाही। या 8 दिवस पुढच्या 8 तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाची निदर्शनं करणार आहोत। आणि त्यानंतर जर 8 दिवसात 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदान इथं आमरण उपोषण करणार आहोत। स्वतःला शेतकरी म्हणवणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 12 तारखेला शहरात येण्याची शक्यता आहे। यांच्याशी आपण काही चर्चा करणार का, किंवा त्यांच्यासमोर काय आंदोलन होण्याची शक्यता आहे? आम्ही व्यवस्थित त्यांची भेट मागणार, प्रशासनाला आम्ही तसा अर्ज करणार। आमची भेट झाली तर आम्ही त्याच्यावर सगळी चर्चा करणार, आणि जर या प्रशासनाने आम्हाला त्यांची भेट जर दिली नाही, त्यांचा वेळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शनं करणार। गणेश बोबडे पैठण तालुका संघटकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। तसेच गंगापूर अध्यक्ष तालुका संतोष गिरी म्हणून त्यांची नियुक्ती आम्ही केली आहे। फुलंब्री तालुका अध्यक्ष म्हणून लक्ष्मण कापसे यांची नियुक्ती आम्ही केली आहे। आणि जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून संतोषजी धाडगे यांची नियुक्ती केली आहे। व संभाजीनगर तालुका अध्यक्ष म्हणून, तालुका संघटक म्हणून रामकाका पठाड यांची नियुक्ती झाली आहे। आज मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो, आणि पुढील कार्यात भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा जय जवान, जय किसान, जय जवान, जय